ही पावडर आपल्या पायांच्या नखांपासून ते डोक्यावरील केसांपर्यंत फायदेशीर आहे. जर शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची कमतरता सारखी जाणवत असेल, हाडे दुखत असतील, गुडघे दुखत असतील, तर ही पावडर आपल्याला सगळ्यांपासून लांब ठेवते. तर हा एक आहे ना सोन्यापेक्षाही मौल्यवान उपाय आहे, कारण त्याला आपण आरामात आणि आपल्या नजरेसमोर बनवणार आहोत. याला तुम्ही दुधासोबतही घेऊ शकता. पण ते कधी घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे, याला कोण कोण घेऊ शकतं, याची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी लास्टला व्हिडिओच्या सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शांततेत व्हिडिओ पहा. किंवा पहा, ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी ही पावडर कशी घ्यायची हे पण मी सांगणार आहे. नमस्कार, मी सुप्रिया. तर तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. बघा, स्त्री असो की पुरुष असो, आजच्या काळात व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी असो किंवा कॅल्शियमची कमतरता असो, हे आजकाल आपल्याला सर्रास जाणवते. तर याची कमतरता माझ्या शरीरात पण होत असते. तर म्हटलं चला आज मी काहीतरी बनवणार आहे माझ्या स्वतःसाठी, तर म्हटलं ते तुमच्याबरोबर पण शेअर करावं. बघा, इथे आपण जे काही ड्रायफ्रूट्स घेणार आहोत त्याला आपण आहे ना भाजून घ्यायचं आहे. त्यातील मॉइश्चर त्या भाजण्याच्या प्रोसेसने कमी होणार आहे. कारण जर आपण ते तसेच बारीक केले तर त्याला आहे ना लवकर जाळी लागू शकते, आळ्या पडू शकतात त्या पावडरमध्ये. त्याच्यामुळे आहे ना आपण ही प्रोसेस करणार आहोत. तर मी आहे ना इथे मखाने घेतलेले आहेत. ते 70 ते 80 ग्रॅम मखाने असणार आहेत. तर मखाने आहेत ना आपल्याला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये भेटणार आहेत. बघा, त्याचप्रमाणे म्हणजे मखाण्यांमध्ये आहे ना मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक असते. यात फायबरचे प्रमाणही अधिक असते. याने आपली पचनक्रिया सुधारते. यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे आपली हाडे मजबूत होत असतात. रोज सकाळी तुम्ही असे मखाने भाजून जरी 5 जरी मखाने खाल्ले ना तरीही खूप फायद्याचे आहे. आणि आहे ना तुमचे हृदय मजबूत होणार आहे, हृदय स्ट्रॉंग होणार आहे. याच्या सेवनाने लवकर आपण आहे ना म्हातारे पण होत नाही. याने शुगरही कंट्रोलमध्ये राहते. तुमचे गुडघे दुखत असतील तर मग तर हे तुम्ही आवर्जून घ्यायलाच हवे. त्याच्या सेवनाने स्ट्रेस पण कमी होतो. आता इथे तुम्ही पाहू शकताय, माझी मुलगी लहान आहे पण तरीसुद्धा ही पावडर आपण आपल्या मुलांनाही देऊ शकतो. पण त्याचे प्रमाणही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लास्टपर्यंत नक्की राहा. याच्या सेवनाने आपली जी झोप असते ना तर तीसुद्धा आपल्याला छान लागत असते. याच्यामध्ये प्रोटीन असल्या कारणाने हे आपल्या वेट लॉसमध्ये खूप म्हणजे आपल्याला मदत करते. मखाने छान असे कडक झाले की काढून घ्यायचे. नंतर तुम्ही आहे ना म्हणजे ते चेक कसं करायचं, कडक कसे झाले बघायचं. आता नवीनच तुम्ही मखाने खायला सुरुवात केली तर स्टार्टिंगला तुम्ही मखाना दाबून पहा, तो दबल्या जात नाही. पण ज्यावेळेस आपण त्याला व्यवस्थित असे भाजून घेतो ना त्यावेळेस तो असा एकदम म्हणजे वेगळाच पद्धतीने असा फुटला जातो, म्हणजे तो थोडासा कडक होतो. तर छान असे मखाने भाजून झाले की ते बाजूला काढायचे. मग आपण इथे आहे ना 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. तर बदामाचे पण फायदे आपल्याला माहिती पाहिजे नाहीत. बदामामध्ये बघा विटॅमिन, मिनरल आणि फायबरचे खूप चांगलं प्रमाण असतं. म्हणजे हे फायबर यांचे आहे ना सर्वांचे सोर्स आपण म्हटलं तरी चालेल. याने आपली हाडे मजबूत होतात, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते, कोलेस्ट्रॉल लेवल पण याने कंट्रोलमध्ये राहते, सुधारते, ज्याच्यामुळे आपले हृदय हेल्दी आणि स्ट्रॉंग राहायला मदत होणार आहे. बदाम हे आपले केसांपासून स्किनपर्यंत खूप फायदेशीर आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. बदाम पण छान असे भाजायला ठेवले मी. आणि गॅस प्रत्येक म्हणजे प्रोसेस करत असताना गॅस आहे ना एकदम कमी ठेवायचा, कारण ते एकदम छान असे आतमध्येपर्यंत त्याचं मॉइश्चर कमी झालं पाहिजे नाही. त्याच्यामुळे आहे ना म्हणजे जो त्याचा ओलावा आहे तो कमी झाला पाहिजे नाही, त्याच्यामुळे कमी गॅसवरती भाजायचं. तर ते साईडला भाजायला ठेवलं. तर म्हटलं चला तिथं विलायची आपण बारीक करू. तर विलायची कशासाठी, आता लहान मुलं घेतात किंवा आता ही पावडर माझ्यासाठी आणि आहोंसाठी बनवलेली आहे. तर आता मी त्यांना दुधात देणार आहे आणि मला दूध आवडत नाही पण त्यांना दुधात द्यायची आहे. तर मग इथे आहे ना मी विलायचीची पावडर बनवलेली आहे आणि ती मी स्टोअर पण करून ठेवणार आहे. आणि जे आपण प्रोटीन पावडर बनवणार आहे त्याच्यामध्ये पण मला ती पावडर टाकायची आहे. आपण हे हेल्दी ड्रिंक बनवतोय, मग तुम्ही इथे खडीसाखरसुद्धा वापरू शकताय. खडीसाखरेमुळे आहे ना आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन लेवल वाढते आणि याला आपण उन्हाळ्यात घेत असतो. बघा, हे सर्वांनाच माहिती आहे, कारण उष्णता असते त्यामुळे आपण खडीसाखर घेत असतो. आणि आपल्या हातापायांना जर आता बघा उष्णतेमुळे वाफा निघतात, गरम वाफा निघतात, तर त्याच्यापासूनही आपल्याला आराम भेटत असतो. आणि तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही त्या आहे ना खडीसाखरेचा एकदम कमी प्रमाणात वापर करा, किंवा एकदम किंचित जरी तुम्ही साखर टाकली तरीही चालेल, पण ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर तुम्ही हे करू शकताय. बघा, काजू आणि बदाम आपण जेव्हा एकत्र खातो तेव्हा शरीरात एक एनर्जी बनून राहते. याने आपले पचनतंत्र मजबूत राहते आणि याच्या सेवनाने आपले हाडे मजबूत राहतात. काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्याने आहे ना स्किन आणि केस हेल्दी राहतात. त्यानंतर ना आपण तीळ पण छान असे भाजून घेणार आहोत.
तिळामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे आहे ना आपण केसांच्या वाढीसाठी म्हणा किंवा केसांच्या छान अशा ग्रोथसाठी, स्किनसाठी आपण जर रोज सकाळी फक्त रात्री तीळ भिजत घालायचे आणि सकाळी खायचे, असं जरी केलं 1 चमचा रोज तीळ खाल्ले तरीही खूप छान आहेत. पण मी ते एकदमच पावडर बनवून ठेवते, तर म्हटलं चला तिळाचा पण आपण इथे वापर करायचा, कारण तिळामध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटॅमिन असतात. आणि आत्ता उष्णता चालू आहे, त्यामुळे मी इथे आहे ना तीळ थोडेच घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे फुटाण्यांचा सुद्धा वापर करू शकता. जे पिवळे फुटाणे भेटतात पहा, ते सुद्धा छान असे मंद गॅसवरती भाजून तुम्ही त्याचीसुद्धा पावडर याच्यासोबत करू शकताय. तर 100 ग्रॅम फुटाणे जर आपण घेतले तर शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण हे फुटाणे करत असतात. बघा, ज्यावेळी शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होत असते तेव्हा आपल्याला कमजोरी, थकवा जाणवत असतो. काहीच करायला नको वाटते, म्हणजे एकदम आपण आहे ना अशक्त बनून जातो. आपल्याला भरपूर प्रमाणात आळस येतो. तर याच्या सेवनाने आहे ना केसांची ग्रोथही सुधारणार आहे. तर इथे मी आहे ना 3 चमचे खसखस घेतलेली आहे. खसखसमध्ये आहे ना मॅग्नेशियम असते, ज्यामुळे आपल्याला झोप चांगली येत असते. कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, ज्याच्यामुळे आपले हाडे मजबूत राहतात. आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड असतात, ज्याने शरीरावरील सूज कमी करते आणि दुखणे कमी होते. खसखसमध्ये आयरन आणि कॅल्शियमसारखे मिनरल्स असतात, ज्याने आपली एकाग्रता वाढते. यात कार्बोहायड्रेट असल्याकारणाने शरीराला एक ऊर्जा प्राप्त होत असते. तर खसखशीचे फायदे पण आपण पाहिले, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खसखस कमी जास्त वापरू शकताय. तर सर्व जिन्नस आहे ना आपले छान असे भाजून झालेले आहेत. तर हे सर्व पदार्थ जे आपण भाजून घेतलेले आहेत, तर ते आहे ना एक एक करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. तर तुम्ही याच्यात आहे ना सुकी खारीक असते ना, ती सुद्धा टाकू शकताय. मी मगाशी सांगितलं तसं पहा, मोठे मोठे जे खडीसाखरेचे खडे येतात ना, तुम्ही त्याचाही वापर याच्यासाठी करू शकताय. आणि हे आपण आहे ना ज्यावेळेस आपण याची पावडर बनवणार आहोत त्यावेळेस हे एकजीव करून घ्यायचं. आणि एक काचेची बरणी घ्या किंवा प्लास्टिकचा कंटेनर घ्या किंवा काचेचा कंटेनर आपण म्हणू शकतोय, तर तुम्ही दोन्हीपैकी काहीही घेऊ शकताय. तर ते आहे ना तुम्ही एकदम स्वच्छ पुसून वगैरे घ्या, म्हणजे स्वच्छ धुवून पुसून घ्या, कारण हे आपण आहे ना 1 महिन्यासाठी बनवलेलं आहे. का तर रोज आपण यातली 1 आणि 2च चमचे आपल्याला पावडर यातली यूज होणार आहे. तर इथे मी आहे ना जी विलायची पावडर बनवलेली होती ती पण मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर याला आहे ना आपण रूम टेम्परेचरवरती 1 ते 1.5 महिना आरामशीर वापरू शकतो आहे, किंवा तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालेल. तर अशा प्रकारे हे आपले आहे ना कॅल्शियम, विटॅमिन्सपासून भरपूर प्रमाणात असलेले ही पावडर आपण तयार केलेली आहे. तर हे आपल्याला कसे घ्यायचे आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं, 1 ग्लास गरम दूध घ्या, किंवा तुम्हाला जर कोमट दूध आवडत असेल तर तुम्ही तेही घेऊ शकताय. त्यात ही पावडर 1 चमचा टाकायची. आणि ही पावडर तुम्ही दिवसात एकदाच घ्या, सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या. तुम्ही ही सकाळच्या नाश्त्यानंतरनं घेऊ शकताय किंवा सायंकाळच्या जेवणानंतरनंही 1 तासानंतरनं तुम्ही घेऊ शकताय. तर लहान मुलांना ही पावडर द्यायची झालं तर तुम्ही आहे ना त्यांना, आपण 1 चमचा घेतला तर त्यांना अर्धा चमचा द्या, किंवा तुम्ही नुसते दूध आणि मखानेही त्यांना देऊ शकताय. पण ही पावडर देताना आहे ना थोडीशी अर्धा चमचा द्या, का तर याच्यात खसखसीचं प्रमाण असतं. आणि आता मला दूध आवडत नाही, ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी आहे ना कोमट पाणी करून त्यात जरी ही 1 चमचा पावडर घेतली तरीही चालणार आहे. पण मी आहे ना याच्यामध्ये गूळ ॲड करून, ते फक्त आपण कसं शेंगदाण्याचा लाडू बनवून खातो, मी तसे आहे ना एका लाडूच्या प्रमाणात मी ते खात असे, म्हणजे छोटासा लाडू, असं काही नाही की भरपूर. तर मी छोटासा, आता मला फोटो वगैरे भेटला मी ज्यावेळेस हे घेतलं होतं ते, तर मी ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर मी हे दूध परीसाठी पण बनवते, मी परीला पण दिलं. तर ज्यांचे गुडघे वगैरे दुखत असतील, ज्यांना कॅल्शियम विटॅमिनची कमतरता असेल, पण ह्याचीच वाट पाहण्याची गरज नाही आहे बरं का, की माझ्या शरीरात काहीतरी कमतरता असेल म्हणून ही मी घेणार. तर तुम्ही हे आहे ना ज्यावेळेस तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल, जास्त काही खर्च लागत नाही याला, आहे ना तुम्ही एकदाच आहे ना 200-300 रुपये, 300 ते 400 रुपये, 350 रुपये खूप झाले याच्यासाठी. 1 महिन्याची पावडर तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकताय. तर आजचा व्हिडिओ असा होता. आजची माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच तुमच्या बहिणीला, ताईला, दादाला, काकाला, मामा, मामी, आई, आजी, आजोबा जे कोणी असतील तुमचे रिलेटिव्ह, की तुम्हाला वाटते की त्यांना पण याचा फायदा व्हावा, तर नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ माहिती पूर्ण वाटले असेल आणि व्हिडिओवरती जर लास्टपर्यंत आलेला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.